आपल्या जीवनात मिळालेल्या सर्व आनंदाचे जे क्षण आहेत त्याच्याकडे जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या क्षणांचे जे आनंदी क्षण आहेत ह्या सगळ्या क्षणांचा आपल्याला टॅक्स लागतो. आणि हा टॅक्स कोणता आहे? ते म्हणजे दुःख. प्रत्येक घटना ही वेदनेचं कारण आहे. मग खूप जास्त आनंदी असेल तर ते थोडस चिमूटभर का होईना वेदना घेऊन येते. आणि ती वेदना कशाची असते? तर हा एवढा सुंदर जी घटना आहे, कार्यक्रम आहे, ते काही वेळात संपणार आहे, ही वेदना असते. आणि आनंददायी कार्यक्रमासाठीची जी तळमळ असते आपली, की चांगला व्हावा कार्यक्रम, चांगला व्हावा, तर ते तुम्हाला वेदना देतात. त्यानंतर वेदना काय देते? तर आपल्या स्मृती आहेत, त्या स्मृती आपल्याला वेदना देतात. आणि काही चांगलं करायचंय आपल्याला, तर ते करण्यासाठी जो ज्वर आपल्यामध्ये असतो, तो ज्वर आपल्याला वेदना देतो. आणि काही मिळालं चांगलं आपल्याला, तर ते हरवून जाण्याची जी शक्यता असते ती तुम्हाला वेदना देते. म्हणजेच काय? हा जो प्रवास आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काही ना काहीतरी वेदना आहेतच. आता विवेकी किंवा बुद्धिमान माणूस आहे तर तो हा समजतो आणि त्याला ह्याच्याविषयी सजगता असते की सगळं काही कसं आहे तर वेदनादायी आहे. वेदनादायी नाही असं कुठलंच काहीच नाहीये. एवढं सगळं सुंदर आहे तरीही पण ते वेदनादायी आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या किती जवळ आपण जातो, शरीर एकमेकाशी मिळतात तरीही समाधान नाही. प्रत्येक जण दुसऱ्याच्या शरीरात, दुसऱ्याच्या मनामध्ये प्रवेश करू इच्छितो. मग त्याच्या आत कसे जाऊ, किती प्रमाणात त्याच्याशी मिलन होईल, हा विचार करून निराश होऊन जातात. पुढच्या जन्मामध्ये स्त्री पुरुष बनते, पुरुष स्त्री बनतो. कारण पुरुषाला स्त्री शरीराचं आकर्षण असते आणि स्त्रीला पुरुष शरीराचं आकर्षण असते. आणि मनामध्ये जेवढं जबरदस्त आकर्षण आणि लालसा असेल त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये तसा जन्म प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक स्त्रियांमध्ये पुरुषाचे काही गुण आहेत आणि प्रत्येक पुरुषांमध्ये स्त्रियांचे काही गुण आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं, आत्मा हा शारीरिक मिलनानं कधीच समाधानी होत नाही. त्याला मिलन पाहिजे, विलिनीकरण पाहिजे. मग त्याला काय पाहिजे? एकमेकांमध्ये दिसेनासे झालं पाहिजे. म्हणजे जसं आपण प्रेमाचं उदाहरण घेतलं तर दोन प्रकारचे इम्प्रेशन्स असतात. पहिले म्हणजे एकमेकात मिसळून दिसेनासे होणं, किंवा दुसरं असं आहे की एक जण दुसऱ्याला खाऊ इच्छितो, म्हणजे दुसरा दिसूच नाही. आणि प्रेमी सुद्धा एकमेकांना असंच म्हणतात. ते जर नरभक्षक असले असते, खरंच हे शक्य झालं असतं, आणि बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला अक्षरशः खाऊन टाकलं असतं की नाही. म्हणून प्रेम कसं आहे, जबरदस्त वेदना निर्माण करते. त्यामुळे ताटातूट होते आणि जी प्रेमाची जी इच्छा आहे ही वेदना निर्माण करते, मनावर दडपण आणते आणि त्याला खुश करण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला जर दुसऱ्यांचं प्रेम पूर्णपणे समजायचं असेल तर हे शक्य नाहीये. पण आपल्याला काय वाटतंय की त्याचं मन पूर्णपणे मला समजलं पाहिजे. आणि नुसत्या बोलण्यावरून कुणाचं मन कळणं हे अशक्य आहे. कारण जिभेला हाड नसते, ते इकडं तिकडं जसं वाटेल तसं फिरते. त्याला त्या जिभेला काही कुठली महत्व नाहीये, कुठली निष्ठा नाहीये आणि ती स्थिर पण नसते.
आज एक बोलला तर उद्या आपण दुसरंच काहीतरी बोलतो, है की नाही? तुम्ही कशावरही विश्वास ठेवू शकता, पण जिभेवर विश्वास नाही ठेवू शकत. आणि दुसऱ्याला काही आपण चांगलं वाटेल असं काही केलं तर ते तुम्हाला पण चांगलं आणि वेदनादायी वाटते, पण अचानक एखाद्या वेळेस चांगलं नाही वाटत. म्हणजेच आनंददायी काही केलं तरीही पण वेदना होतात. आता आध्यात्मिक सरावाचं आपण उदाहरण घेतलं तर आध्यात्मिक सराव हा वेदनादायीच असतो. पण त्याचा परिणाम चांगला असतो म्हणून ते आपण करायला जातो. मग एखाद्या दिवशी तुम्हाला ध्यान चांगलं वाटतंय, एखाद्या दिवशी ध्यान चांगलं नाही वाटत. आणि मग हेच आपलं तक्रारीचं कारण बनते. आणि ह्या सृष्टीकडे जेव्हा आपण शहाणपणाच्या दृष्टीनं बघतो तर आपल्या नक्की लक्षात येते की वेदना रहित असा एक छोटासा तुकडा ह्या विश्वात नाहीये. वेदना ही विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि शेवटासारखी ती येते. सुरुवातीला जरी नाही आली तरी शेवटासारखी येते. आणि जसं काय तुम्ही काय केलं तर जसं फ्री कुपन मिळते, त्या फ्री कुपन सारखी वेदना असते. मग आता हे सगळं आहे तर मग करायचं काय? तर त्यासाठी वेदनेचं मूळ कारण जे आहे ते आपण नष्ट केलं पाहिजे. आणि जी वेदना अजून आपल्या जीवनात आली नाही, जे दुःख अजून अंकुरलं नाही, त्याला सुरुवातीलाच नाहीसं करावं लागेल. तर मग त्यासाठी काय करायचं? म्हणजेच ह्याचं मुख्य कारण काय आहे? तर एखाद्याचा आत्मा त्याच्या वातावरणापेक्षा वेगळा आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. आत्मा कसा आहे? आत्मा दृष्ट आणि दृश्य, आत्माभोवतीच्या वस्तू आणि आत्मा ह्याच्या आकलन शक्तीचा अभाव. तुम्ही विचार करता, तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही, आणि तिथून मग समस्या निर्माण होते. आपण समजतो आपल्यात नसून देव हा, ईश्वर हा इतरत्र आहे. म्हणजेच दुसरीकडे काहीतरी आहे असं समजतो आणि मग तिथे आपल्याला वेदनेची सुरुवात होते. मग सगळं काही वेदनादायी आहे. हे जीवन तुमचं स्वतःचं नाही, कुठंतरी बँक खात्यामध्ये आहे. तुम्ही तुमचे पैसे नाही ठेवले बँकेमध्ये, तर जीवन सुद्धा बँकेमध्ये ठेवलेले आहे. बँका जर बंद पडल्या तर तुम्ही मरून जाल. तुम्ही जीवनापेक्षा जास्त महत्वाचे काही दिले तर ते तुमच्या त्रासाचे कारण असेल. आपण ध्यानामध्ये हा अनुभव घेतो. तुम्ही म्हणजे तुमचं शरीर नाहीये. तुम्ही दृष्टा आणि सृष्टीचा परिसर ह्यातला फरक बघू शकता. म्हणून महर्षी पतंजलींनी काय सांगितलंय की हे सगळं खरं आहे, पण याचा अर्थ हे जग सोडून पळून जावं असा नाहीये. हे जग आहे ते तुमच्या मजा घेण्यासाठी आहे. इथे खूप सुंदर दृश्य आहेत, ते तुम्हाला बघण्यासाठी आहेत. इथलं चांगलं अन्न खाऊन मजा करण्यासाठी आहेत. पूर्ण जग मजा घेण्यासाठी आहे. पण हा आनंद घेत असताना तुम्ही आत्म्याला विसरू नका. तुमचा आत्मा तुमच्यापासून वेगळा आहे हे जाणून घ्या. हे जग आपण बघतो ते कसं आहे? प्रकाशरूप आहे. प्रत्येक वस्तू तुम्हाला संदेश देते. आपली चेतना किती महान आहे याची कल्पना येते आपल्याला. प्रत्येक वस्तू ही कार्यशील आहे. इथे अकार्यशील असं काहीच नाहीये. आणि ह्या जगाचा प्रत्येक पैलू जो आहे तो चेतनेची अभिव्यक्ती आहे, प्रगटीकरण आहे. प्रकाश म्हणजे काय? प्रगटीकरण आहे. आणि चेतेमुळेच प्रगटीकरण होते. ह्या विश्वात प्रत्येक वस्तू कशी आहे? गतिमान आहे, स्थिर नाहीये. फुले उगवतात,
डोंगर आपल्याला स्थिर वाटतात, पण ती स्थिर नाहीयेत. प्रत्येक वस्तू क्रियाशील आहे, गतिमान आहे आणि अगदी अणु सुद्धा गतिमान आहे. आणि प्रत्येक वस्तूला उत्क्रांतीची पायरी आहे आणि प्रत्येक पायरी आणि स्थिती आहे. प्रत्येक वस्तू काही सिद्धांत आणि गुणांनी संचलित आहे. जशी ही सृष्टी कशी आहे, 5 तत्वांपासून बनलेली आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, हे 10 इंद्रिय आणि मन ह्याच्यापासून संपन्न आहे. आणि ही कशासाठी आहे, तर तुम्हाला आनंद आणि आराम देण्यासाठी आहे. पण हे आराम कसा घ्यायचा, जसं गुलाबजामुनचं उदाहरण दिलंय, 1 2 3 4 खाल्ले तर छान वाटत, त्याच्या पुढे खाल्लं तर मग त्रास व्हायला सुरुवात होतो. म्हणून ही सृष्टी कशी आहे, पूर्ण आनंद आणि स्वातंत्र्य देण्यासाठी आहे. पण त्यासाठी ह्याच्यापासून तुम्हाला काही काळ मुक्त व्हावं लागेल. आणि मुक्त झालं की मग हे जे आनंद आहे, हा आनंद तुम्हाला मिळेल. नाही तर मग काय होईल, हा आनंदच दुःखाचं कारण बनेल आणि दुःख बनेल ते. आणि या ठिकाणी प्रत्येक ह्याचा दर्जा आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा प्रकारचा प्रत्येक वस्तूचा दर्जा आहे. म्हणजेच काय की तामसिक वस्तू जडत्व देते, राजसिक वस्तू जास्त क्रियाशीलता देते आणि सात्विक आहे ते जास्त प्रकाश आणि मुक्ती देते. म्हणून सात्विक, राजसिक आणि तामसिक हा जो दर्जा आहे, हा पूर्ण सृष्टीचा दर्जा आहे. ह्या 3 गुणांनी ही सृष्टी बनलेली आहे. मग अन्न सुद्धा तशाच प्रकारचा आहे. आत्मा कसा आहे, शुद्ध आणि अस्पष्ट आहे, पण तो कसा आहे, साक्षी आहे, फक्त साक्षी आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. आणि मग ह्या सृष्टीचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, ज्ञानी लोकांसाठी हे जे जग आहे, हे अस्तित्वात आलेलंच नाहीये. तर हे कशासाठी अस्तित्वात आलंय, ज्ञानी होण्यासाठी अस्तित्वात आलेलं आहे. मग आता ज्ञानी माणूस काय करतो याच्यामध्ये, तर तो हे सगळं समजतो, म्हणून त्याला दुःख नाही होत. पण ज्ञानी होण्यासाठी येणारा जो आहे, तर तो हे न समजत असल्यामुळे त्याला दुःख होतं. ज्ञानी काय समजतो, इथे दुःख नाही, इथे परमानंद आहे, जग आत्म्याचाच एक भाग आहे आणि तुम्ही जगाला आत्म्यापासून वेगळे मानत नाही, तर इतरांसाठी ते जसे बघतात तसेच त्याचे अस्तित्व आहे, असं ज्ञानी माणसाला वाटते. म्हणून त्यांना हे दुःख ज्ञाय नाही आहे. आणि मग आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल, तर अत्यंत खूप खोलामध्ये जावं लागेल. आपलं शरीर सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांनी बनलेलं आहे. आपले विचार, आचार ह्याच्यावर प्रभाव पाडतात. जगामध्ये ज्या बऱ्याचशा घटना घडतात, तुमच्या सभोवतालच्या घटना, वातावरण आणि परिस्थिती, ह्या सर्वांवर ह्या गुणांचं आकर्षण असते. म्हणजे जसं तामसिक गुणांचा प्रभाव असेल, त्यावेळेस जडत्व, आळस आणि निद्रा येते. राजसिक गुणांचा प्रभाव असेल तर अस्वस्थता आणि इच्छांचा प्रभाव असतो. आणि सात्विक गुणांचा प्रभाव असेल तर सजगता असते आपल्यामध्ये, तीक्ष्णता असते, आनंद असतो आणि उत्साह असतो. हे सर्व गुण त्याच्यामध्ये उदयाला येतात. मग हे गुण कसे येतात, त्यांच्या स्वभावानुसार, वेळेनुसार आणि जागेनुसार आपल्यावर प्रभाव पाडतात. आणि मग आपल्या स्वतःच्या विवेकानुसार कोणत्या गुणाचा प्रभाव तुमच्यावर आहे हे ओळखावं लागेल. आणि ते ओळखून मग त्याप्रमाणे आपलं वर्तन करावं लागेल.
म्हणजेच मानवी चेतना कशी आहे, बीजासारखी आहे. बीजामध्ये जसं झाड, फांद्या, पाने, फुलं, फळं सगळं काही असते, त्या सर्व वाढवण्याची शक्यता असते. तर मग आता हे वाढवण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी योग्य माती, योग्य परिस्थिती, सूर्यप्रकाश आणि पाणी लागते. तसंच आपल्या मानवी चेतनेला काय लागते? तर मन लागते. आणि हे बीजाचं वैशिष्ट्य काय? एक तर बरेच वर्ष तसंच पडून राहते आणि जर योग्य परिस्थिती समजा आली तर ते अंकुरते. मग तसंच आपल्या चेतनेचं सुद्धा आहे. आणि हे मानवी मनाला काय दिलेलं आहे? विवेक दिलेला आहे. इतर प्राण्यांना ते स्वातंत्र्य नाहीये. आणि विवेक दिलेला असल्यामुळं स्वातंत्र्य पण माणसाला दिलेलं आहे. पण म्हणून इतर प्राणी जे आहेत, इतर सजीव आहेत, ते निसर्गाचे नियम मोडत नाहीत. पण माणूसच असा आहे की त्याला विवेक आणि स्वातंत्र्य दिल्यामुळं नियम मोडतात. जसं जनावर आहेत, आजारी पडले तर जास्त खात नाहीत. ते वेळेत जेवण करतात, वेळेत आराम करतात, वेळेत भेटतात आणि त्यांना त्याच्याशिवाय पर्याय पण नाहीये. दुसरा काही हेच नसते त्यांना. पण आपल्याला शहाणपणाची जीवन निवडण्याची, तसे जगण्याची क्षमता माणसामध्ये असते. आणि ही जीवनाची विशेषता जी आहे आपले विवेक, शहाणपण आणि भेदभावाच्या नियमानुसार चालते. मग हे कसे वाढते? मग हे बीजापासून अंकुरण कसं होते? मग ह्याला द्यायचं पाणी, त्याच्यानंतर अन्न हे कसं द्यायचं आणि हे कसं तयार करायचं? तर ह्यासाठी महर्षी पतंजलींनी काही पावलं उचलायला सांगितलेली आहेत. आणि ती पावलं म्हणजे काय आहे? तर योग केला पाहिजे. योगामुळे अशुद्धीचा क्षय होतो आणि अशुद्धी नाहीशी होते आणि विवेक म्हणजे शहाणपण चमकते आणि जीवन वृक्षाचा कोंब वर येतो. मग हे योगाचे अंग कोणते आहेत? तर ते अष्टांग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे 8 प्रकारचे नियम, 8 प्रकारचे अंग सांगितलेले आहेत. आणि ह्याला महर्षी पतंजलींनी अंग असं म्हटलेलं आहे. हे अंग म्हणजे काय आहेत? हे जसं खुर्चीला पाय असतात, तर एक पाय जर ते एकमेकाशी जोडलेले असतात. मग एक पाय जरी ओढला तरी अख्खी खुर्ची जवळ येते. तसंच हे अंग आहेत. जसं शरीर विकसित होत असताना सगळे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय एकत्रितपणे विकसित होतात, तशाच प्रकारचे हे अष्टांग आहे. तर पहिलं यम आहे. तर यममध्ये 5 यम सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, सत्य म्हणजे खरे बोलणे, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य म्हणजे विशालतेकडे जाणे आणि अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे. मग आता ह्याच्यामध्ये अहिंसा जी आहे, ही अहिंसा फक्त शारीरिक हिंसा नाहीये. शारीरिक हिंसाच अहिंसा पाळायची असं नाहीये, तर मानसिक सुद्धा आणि भावनिक सुद्धा अहिंसा आपण पाळली पाहिजे. आणि हिंसा का होते? तर निराशेचा परिणाम म्हणून हिंसा होत असते. मन निराशाग्रस्त होते, निराशा वाढते, मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते आणि ते प्रश्नचिन्ह जे आहे हिंसेमध्ये परिणत होते. आणि मग ते काय करते? आजूबाजूच्या परिसराला पकडते. म्हणून एकटा माणूस हिंसक होत नाही, तर गर्दीमध्ये तो हिंसक होतो. पण जर समजा आपण अहिंसेची शपथ घेतली, तर ह्या पृथ्वी तलावर कोणीही कोणाला जाणून बुजून मारणार नाही. जसं प्राणी असतात तसे प्राणी कसं आहे, जंगलामध्ये त्याला भूक लागल्याशिवाय तो शिकार नाही करत. पोट भरलेला असेल तर तो शिकार नाही करत. आता आपण चालत असताना अजाणतेपणे मुंग्या वगैरे मरतात, पण त्या ठिकाणी हिंसा करण्याचा हेतू नसतो, है की नाही? अहिंसा म्हणजे काय? हेतुपूर्वक जर काही नाही केलं तर ती अहिंसा आहे.
त्यानंतर काय अस्तेय. अस्तेय म्हणजे जो योग्य आहे, जे न बदलणारा आहे, त्याच्यासोबत राहणं म्हणजे सत्य आहे. तुमच्या आतमध्ये काहीतरी आहे जे बदलत नाही, ते सत्य आहे. आणि ते सत्य त्याच्यासोबत राहणं. नुसतं खरं बोलणं म्हणजे सत्य नाहीये. तर खऱ्यासोबत पूर्ण वचनबद्धता ही फक्त शब्दांपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्या आचरणामध्ये सुद्धा आली पाहिजे. दुर्दैवानं लोक काय खरं बोलणं म्हणजेच सत्य समजतात, पण ते चुकीचं आहे. म्हणून भगवान महावीरचं उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये, की भगवान महावीर अहिंसेचा एवढा त्यांचा प्रभाव होता की त्यांच्या 20 किलोमीटरच्या परिसरामध्ये हिंसक प्राणी सुद्धा हिंसा करणं सोडून देत होते. आता अहिंसेशी वचनबद्ध असलेल्या माणसाला यश मिळते, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. तुम्ही एखाद्याच्या आवाजाची प्रशंसा केली आणि तुम्हाला पण तसंच वाटलं की माझा आवाज असाच असावा, ही इच्छा सुद्धा मनात आली, तर ती सुद्धा एक चोरी आहे. अस्तेय म्हणजे इतरांचं सौंदर्य सुद्धा, त्याची प्रशंसा करणं सुद्धा एक अस्तेय आहे की नाही. त्यामुळे काय होते, मत्सर निर्माण होतो, आणि हा जो मत्सर आहे तो चोरीला कारणीभूत होतो. ह्याच कारणामुळे लोक चोरी करतात. त्यानंतर आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे सहसा ब्रह्मचारी राहणे असे असते, त्यामुळे तुम्हाला खूप शक्ती प्राप्त होते. पण फक्त ब्रह्मचारी राहणे यापेक्षा ब्रह्मचर्याचा खूप मोठा आणि गहन अर्थ आहे. म्हणजेच काय, अनंतता, ती इन्फिनिटी आहे. तर ते अनंततेकडे जेव्हा आपण गतिमान होतो, तेव्हा आपण ब्रह्मचर्याचं पालन करतो. जेवढे तुम्ही अनंत चेतनेशी संलग्न असता, तेवढे तुम्हाला तणाव कमी जाणवतो, तसेच शारीरिक वजन पण कमी जाणवते. आपली चेतना अनंततेकडे विकसित होते, आणि त्या अनंतकडे गतिमान होणे हा खरा आपला स्वभाव आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होते, या स्वभावामध्ये जौम असते, शौर्य असते, शक्ती असते, की नाही. आणि त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय, संग्रह नाही करत. आणि जेव्हा आपण संग्रह करत नाही, तेव्हा पूर्व जन्मीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वेगवेगळ्या योनीचं ज्ञान सुद्धा तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या आतील संवाद जो असतो त्याची प्रगती होते. आणि आपल्यामध्ये जो वेडसरपणा, भीतियुक्तपणा जो येतो अज्ञानामुळं, तर ते अनंततेचं ज्ञान नसते, त्यामुळे त्याला तसं होते. म्हणजे ते काय, वयाप्रमाणे चालते, वय होईपर्यंत असतो. पण अपरिग्रह म्हणजे स्वतःविषयीचं ज्ञान, स्वतःची क्षमता, स्वतःचे अस्तित्व, ह्या विषयीचा जो आत्मविश्वास आहे, त्याला आपण अपरिग्रह असं म्हणतो. आणि ते ज्ञान असेल तर माणूस मग साठवून नाही ठेवत, है की नाही. आणि त्यानंतर आहेत मग नियम. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे नियम आहेत. शौच म्हणजे स्वच्छता, शारीरिक, आंतरिक, मानसिक सर्व प्रकारची स्वच्छता, त्याला काय म्हणतो आपण, शौच असं म्हणतो.
नियमित स्नान करणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, त्याच्यानंतर मन सुद्धा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. बाह्य स्वच्छता, अंतर्गत स्वच्छता आणि तणाव मुक्त असणे आवश्यक आहे. संतोष, संतोष म्हणजे समाधानी, आनंदी आणि आनंदी राहणं. आणि आनंदी राहणं ही आपली वृत्ती आहे. जर तुम्ही दुःखी राहाल तर तक्रार कराल, खूप चांगल्या वातावरणात सुद्धा तुम्ही दुःखी राहाल, मग जगात तुम्हाला कोणीही आनंदी करू शकणार नाही. आणि तुमच्या नर्वस सिस्टीमला जर दुःखी राहण्याची सवय कराल तर तुमच्या मनामध्ये गाठी निर्माण होतील आणि चेहऱ्यावर तणाव असेल, शरीर आणि डोक्यामध्ये स्टिफनेस असेल, तसेच कुठल्याही वातावरणात परिसरात तुम्ही दुःखी राहाल. आणि जर तुम्ही आनंदी असाल, हसत असाल तर काय होईल, तर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असेल, डोकं शांत असेल, मनात मुक्ती, आनंद आणि विश्राम स्थिती असेल. संतोषी राहणं हा सराव आहे. आनंदी राहणं हा सराव आहे. आणि अनकंडिशनल हॅपीनेस हा सराव आहे. तर तो सराव आपल्याला करावा लागणार. जेव्हा मी ठरवलं की मी हसत राहणार, तर तुम्ही हसतच राहाल. आणि हे कसं होईल, तर आपण एक जाणीव ठेवली पाहिजे की प्रत्येक जण मरणार आहे. आपल्या समोरच काही जण नाहीसे होणार आहेत. म्हणजे काय होईल की त्यांच्याविषयीची चिंता आपल्याला सतवणार नाही. मग तुम्ही आनंदी राहणार, हसत राहणार, तुमचा श्वास सुद्धा तुम्ही एन्जॉय करणार, आहे की नाही. मनात निश्चित करावं लागेल की दुसरा कोणी नाराज आहे, चुकीचा आहे, ह्यासाठी तुमची हरकत नाहीये. पण कमीत कमी तुम्ही आनंदाने श्वास घ्याल, कोणीही तुमचे नाक पकडणार नाही आणि तुम्हाला असे वाटले तरच तुम्ही मुक्त आहात, अन्यथा नाही. नाहीतर आपण काय करतो, आपला स्माइल आणि हॅपीनेस स्वस्तामध्ये विकून टाकतो, पैशासाठी विकून टाकतो. त्यानंतर तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, ह्याचा आपण पूर्वीच्या प्रकरणामध्ये अतिशय विस्ताराने ह्याचं हे केलेलं आहे. तप हे आपल्याला अंगीकारण्याची गरज आहे, स्वतःचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि ईश्वराप्रती जी भक्ती आहे ती जीवनामध्ये आवश्यक आहे. हे 5 नियम आहेत. आणि ह्या नियमांच्या विरोधात जेव्हा तुम्ही असेल, चिंताग्रस्त असाल, तर मग काय होईल, तर आपल्यामध्ये असलेल्या हिंसक आणि असत्य भावना ह्या 3 प्रकारच्या आहेत. मग याचं परिणती काय होईल, तर लोभ, क्रोध आणि मोह हा निर्माण होईल. आणि ह्या भावनिक कृती तुम्ही स्वतः करू शकता. तुम्हाला करायच्या नसतील तर ते इतरांकडून करून घेता आपण. आणि दुसरे कोणी करत असेल तर त्याच्याशी सहमत राहता. आणि याचा परिणाम काय होतो, स्वतः लोभी राहील तर इतरांना पण लोभी कराल तुम्ही आणि मग ते स्वतःकडे 3 पट होईल. त्यानंतर तुम्ही रागात असाल तर दुसऱ्यांना पण रागीट कराल आणि ह्या उत्तेजना तीव्र, मध्यम आणि सौम्य स्वरूपाच्या होतील आणि त्यामुळे दुःखाची श्रंखला निर्माण होईल, चेन निर्माण होईल आणि मग अज्ञानाची सुद्धा श्रंखला निर्माण होईल. आणि मग हे विरोधी मूल्य जेव्हा असे काम करायला लागतील, तर याविषयी तुम्ही जर सावधान असाल तर तुम्ही ह्यापासून दूर राहाल आणि मग यम नियमांचे तुम्ही पालन कराल. आता हे असे लोक हिंसक कारवाया का करतात, हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल. त्यांना सुद्धा ह्या हिंसक कार्यामुळे वेदना होतात, त्रास होतो, परंतु स्वतःच्या अज्ञानामुळे ते असं करतात. कारण त्रासदी कुणालाही सुखकारक नाही. साधा झुरळ सुद्धा त्रासामध्ये राहू इच्छित नाही.
कोणताही माणूस सफर होऊ इच्छित नाही, ही वस्तुस्थिती असून ही माणसं गुन्हेगारी कृत्याकडे व्यक्त का असतात? कशामुळे असतात? तर त्यासाठी तुम्ही जागरूक होण्याची गरज आहे, असं महर्षी पतंजली सांगतात. आणि हे असं का होते? कारण आत्म्याविषयी तुम्ही जागरूक नसेल तर असं होते. ह्या मानवी पूर्ण शरीराची पूर्ण माहिती नसल्यामुळे असं होते. आपल्या त्वचेच्या खाली हाड आणि मांस आणि नाड्या आहेत, याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. परंतु त्वचेविषयीचं आकर्षण तुम्हाला हिंसक बनवते, कारण आतलं ज्ञान तुम्हाला नाही. अज्ञानामुळे हे असं होते. म्हणून शारीरिक उत्पीडनाचे बरेचसे गुन्हे माणसाकडून घडतात. गंमत म्हणून लोक खून करतात आणि सेक्सच्या उन्मादामुळे बरेच गुन्हे घडतात. आणि हे कशामुळे होते? तर मानवी शरीराचं ज्ञान नसल्यामुळे होते, है की नाही? मग त्यानंतर स्वाध्याय आहे. तर स्वाध्याय केल्यामुळे काय होते? तर देवदेवतांचा सहवास लागतो, त्याची अनुभूती येते आणि आपण हॉलो आणि एम्प्टी होऊन जातो. ईश्वराच्या नंतर ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या एकाग्र भक्तीने समाधी प्राप्त होते, म्हणून ईश्वर प्रणिधान हे केलेलं आहे. त्यानंतर आहे आसन. आसनचं एकच सांगितलेलं, स्थिरम सुखम आसनम. जे स्थिर आहे, सुखकारक आहे, ते आसन आहे. तुम्ही स्थिर आहात आणि सुखकारक नाहीत, सुखकारक आहात तर स्थिर नाहीत, तर मग ते आसन नाहीये. तर मग आसनांचा परिणाम काय होतो? तर मुख्य परिणाम म्हणजे शरीर आहे हे समजते, पण श्रम नाही आणि अनंततेची अनुभूती येते. नंतर प्राणायाम आहे. तर प्राणायाम मध्ये काय आहे? श्वास घेणं, रोखणं, श्वास सोडणं आणि रोखणं, ह्या वेगवेगळ्या मोजमापात शरीराच्या वेगवेगळ्या भागावर लक्ष देणं, हा एक प्राणायाम आहे. आणि अजून एक चौथा प्राणायाम जो सांगितलेला आहे, तो म्हणजे सर्व कल्पना, सर्व विचारांपासून मन जेव्हा विरहित असते, त्यावेळी नैसर्गिकरित्या हा प्राणायाम घडतो. आणि हा प्राणायाम आपल्याला शरीरातील सर्व अशुद्धता बाहेर काढते. पण याच्यामध्ये एक महर्षी पतंजलींनी काय सांगितलंय, की प्राणायाम हा योग्य मार्गदर्शनाखालीच करावा. आपण न शिकता स्वतःचे प्रयोग करू नयेत. आणि या सर्व प्राणायामाचे परिणाम काय आहेत? तर आतील आपला जो प्रकाश आहे, ज्योती आहे, त्याचा पडदा जो आहे तो पातळ होतो आणि तुमचं अस्तित्व ज्योती स्वरूप आहे, तुम्ही प्रकाश रूप आहात, हे आपल्याला जाणीव त्याची होते. कारण तो जो लोखंडी जाड पडदा आहे तो पातळ होऊन जातो आणि मग आपल्यामध्ये पारदर्शकता येते. मग तुम्ही प्रकाश रूप आहात हे आपण बघू शकतो. हा प्राणायामाचा परिणाम आहे, हा प्राणायामाचा फायदा आहे. आता मनामध्ये मन शरीरात एकाग्र होण्याची योग्यता जेव्हा विकसित होते, एखाद्या वस्तूवर मन थांबते कोणत्याही उद्देशाशिवाय, आणि त्या ह्याच्यानंतर मग तो काय घडतो? आपला धारणा म्हणतो आपण त्याला. आणि ती धारणा घडल्यानंतर तिथून मन जेव्हा त्या विशिष्ट ह्याच्यापासून मन जेव्हा दूर जायला लागते, त्यावेळेस मग ध्यान व्हायला लागते, है की नाही? मन काय? इंद्रिय विषयांना चिटकून राहते. मन दुसरीकडे स्थिर होण्यासाठी सहाय्यक होते. जेव्हा आपण प्रत्याहार करतो, तर प्रत्याहार म्हणजे काय? मन इंद्रिय विषयांना चिटकून राहते, तर मन दुसरीकडे स्थिर होण्यासाठी जेव्हा सहाय्यक होते, त्याला आपण प्रत्याहार असं म्हणतो. मनाला पर्यायी अन्न, ज्यामुळे मन आतमध्ये जाण्यासाठी
सहाय्यक होते त्याला आपण प्रत्याहार असं म्हणतो. आणि त्यानंतर ध्यान आणि समाधी ही अवस्था येते. आणि हे ह्याच्यामुळं काय होते तर तुमचं इंद्रिय शरीर आणि इंद्रिय विषय हे एकत्वामध्ये येतात, एकत्र होऊन जातात. आणि मग तुम्हाला तुम्ही पूर्ण असल्याचा अनुभव येतो, है की नाही? मग त्याचा परिणाम काय होतो? इंद्रिय तुमचं ऐकतात, तुम्हाला त्यांचं ऐकावं लागत नाही आणि तुम्ही खूप समाधानी, शांत आणि आनंदी वाटतं. मनामध्ये पूर्णत्व येतं आणि मन उत्थान पावतं. हे ह्या अष्टांग योगाचे परिणाम आहेत. जय गुरुदेव.